नमस्कार. छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बी-एम-एस कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो सेमी गव्हर्नमेंट बी-एम-एस कॉलेजचा याबद्दल माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये टोटल 126 सेमी गव्हर्नमेंट बी-एम-एस कॉलेज आहेत. तर त्याच्यामध्ये टोटल जर सेट बघायला गेलं तर 10,032 एवढा टोटल सेमी गव्हर्नमेंट सेट्स आहेत आणि त्यामधील 1,506 या सेट सेंटर ए-आय-क्यू कोटाच्या काउन्सिलिंग थ्रू क्लिअर केल्या जातात. उर्वरित जे सीट 8,526 ह्या ज्या सीट्स आहेत त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्टेट सिटी काउन्सिलिंग थ्रू होतात आणि ए-आय-क्यू कोटाचे जे काउन्सिलिंग होते महाराष्ट्र स्टेट सिटी काउन्सिलिंग वेगवेगळ्या प्रकारे होते. त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचे विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकता, इतर राज्यातले पण विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकता. अशा प्रकारे त्याची वेगळी होती. त्याच्यामध्ये तुम्हाला 2,000 रुपये रजिस्ट्रेशन फीस आणि 50,000 रुपये डिपॉझिट करून ए-आय-क्यूचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यामध्ये तुम्ही ए-आय-क्यूच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता स्टेट कोटाचा काय कट ऑफ राहू शकतो याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर स्टेट कोटामध्ये जर तुमची कॅटेगरी एस-सी असेल तर तुम्हाला 322 या मार्कापर्यंत जर मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट बी-एम-एस कॉलेज ऍडमिशन होऊ शकतो. एस-टी कॅटेगरीसाठी 297, विजय कॅटेगरीसाठी 325, त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी 328, एससीबीसी कॅटेगरीसाठी 328, ओपन कॅटेगरीसाठी 330. या रेंजमध्ये तुम्हाला मार्क असतील तुम्हाला महाराष्ट्रामध्ये म्हणजे या रेंजमध्ये प्लस मायनस तुमचे 4 ते 5 मार्क जर असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बी-एम-एस कॉलेजला ऍडमिशन भेटू शकते. पण हा जो कट ऑफ आहे एक एक्झॅक्टली डिपेंड करणार आहे की किती कॉलेज फर्स्ट राऊंडला उतरतात. म्हणजे जर सगळेच कॉलेज जर फर्स्ट राऊंडमधून पार्टिसिपेट केले काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तर हा कट ऑफ असाच राहू शकतो. पण ते जर कॉलेज जर प्रत्येक राऊंडला जर एक कॉलेज येत गेलं तर हा कट ऑफ आणखीनच खाली जाईल. जसं गेल्या वर्षी झालं सिनारिओ, गेल्या वर्षी प्रत्येक राऊंडला 1-2 कॉलेज ऍड होत गेले, त्यामुळे कट ऑफ हा चांगलाच 270-275 पर्यंत गेला. आता हे टोटली डिपेंड करणार आहे की फर्स्ट राऊंडला कॉलेज किती येतील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. सध्या तर महाराष्ट्रामध्ये 126 बी-एम-एस कॉलेज आहेत सेमी गव्हर्नमेंट. तर 126 जर फर्स्ट राऊंड पासून जर पार्टिसिपेट केलं तर हा कट ऑफ जो आहे जास्त जाणार. ते जर मग एक कॉलेज जर येत राहिलं तर मग कट ऑफ कमी जाणार. याच्यावर पूर्णपणे तसंच बी-एम-एस साठी विद्यार्थ्यांच्या फ्लोअर पण कट ऑफ डिपेंड करतो. विद्यार्थ्यांनी कमी फ्लो केला तर कट ऑफ हा थोडा कमी फ्लो केला तर कट ऑफ थोडा कमी जाऊ शकतो. जास्त फ्लो असेल तर कट ऑफ जास्त वाढणार असेल. जर कट ऑफ दरवर्षी फ्लो तर दरवर्षी जास्त असतो. लवकरच महाराष्ट्राची काउन्सिलिंग प्रोसेस रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. म्हणजे ते 10 तारखेपर्यंत महाराष्ट्र प्रोसेसिंग चालू होऊन जाईल. सध्या नोटिफिकेशन डॉक्युमेंटसाठी वगैरे आलेले आहे. तुमचे सर्व डॉक्युमेंट वगैरे करून तयार करून ठेवा. जर तुम्ही पीडब्ल्यूडी हँडिकॅप तसा असेल तर त्याचं पण तुम्हाला व्हेरिफिकेशन पुन्हा एकदा तुम्हाला करणं गरजेचं आहे. प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं जर असेल तुम्हाला तर. पण कसं ते जर तुम्ही आता व्हेरिफिकेशन केलं तर तुम्हाला त्या पीडब्ल्यूडी सर्टिफिकेटचं फायदा होतो. तर याच्याबद्दल पण मी टाकेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच काउन्सिलिंग पण माहिती घेऊन. तोपर्यंत बाय.